कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। लोटे एमआयडीसी मधून सोडलं जात आहे केमिकल युक्त पाणी। आमदार भास्कर जाधव यांनी केली संबंधितांवर कारवाईची मागणी, तर सभागृहात आमदार शेखर निकम यांनी मांडला टँकर माफियांचा गंभीर मुद्दा। खेड रेल्वे स्टेशन ते भोसले रस्ता पूर्णपणे खड्ड्यात, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलनाचा इशारा। खेडमधील कोतवली ग्रामपंचायतचा अजब कारभार, सरपंचांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी। आणि आंबोली घाटात पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजीचा व्हिडिओ समोर। पाहुयात सविस्तर वृत्त। माझे कोकणने वेळोवेळी लोटे एमआयडीसी मधून सोडल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यासंदर्भात बातम्या प्रसारित केल्या होत्या। त्यानंतर स्वतः खासदार सुनील तटकरे यांनी याची दखल घेत हे केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। आणि आज विधानसभा अधिवेशनात स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी देखील हाच प्रश्न लावून धरत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आपल्याला आठवत असेल की प्रत्येक अधिवेशनमध्ये या लोटे एमआयडीसीच्या संदर्भामध्ये, याच्या प्रदूषणासंदर्भामध्ये, यांच्या अनियमित कामाचा हा प्रत्येक वेळी मंत्री महोदया प्रश्न आपण इथं उपस्थितच करतो। मागच्या वेळेला देखील आपण अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता। तर आपण सांगितलं होतं की आपण एक वेळा संधी देऊ, दुसऱ्या वेळेला त्यांच्यावर कठोर कारवाई करू। काय झाले, एक कोकणमध्ये संपूर्णपणे नैसर्गिक संपदा आहे, जैवविविधता अनेक प्रकारची आहे आणि तिथे केमिकल झोन आहे। आमचा विरोध नाही, शेवटी लोकांना रोजगार कुठून मिळणार? सातत्याने काही गोष्टींना विरोध केला तर रोजगार कुठून उपलब्ध होणार? आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच विरोध केला नाही। या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, मी कधीच विरोधात मोर्चा नाही, कोणाला विरोध नाही। पण मंत्री महोदया, सातत्याने इथं असं होतंय की हे प्रदूषित पाणी सोडलं जातंय। आज इथं आपल्याला असं सांगितलं गेलं की 2 नंबरच्या प्रश्नामध्ये हे खरं नाही। माझा प्रश्न काय आहे की या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय, आपण कबूल केलं, पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं। हे आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली। ज्या गावामध्ये उतरलं त्या गावामध्ये खेड शहराला पोहोचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे। मॅडम, मंत्री महोदया, धरण आहे त्या ठिकाणी। आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल पर्क्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं, हे माझ्या डोळ्यानं मी स्वतःहून बघितलं। 5 वर्षापूर्वी भर उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं, आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीझनला टँकरने द्यावं लागलं। हीच कंपनी, ही जी रिव्हरसाइड कंपनी, हिने 3 वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये पाबरे गावामध्ये अशाच पद्धतीनं हे केमिकल नेऊन उतरलं, तिथलं पाणी दूषित झालं 3 वर्षापूर्वी हीच कंपनी। आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती खरी न मानता मी सांगतो सभागृहाचा सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे। या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काय फार परिणाम होणार नाही, पण दूषित झालेलं आहे। आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का, कायमचं बंद करून? कारण आपण त्यांचं काय करतो, डिपॉझिट फॉरफिट करतो, त्यांनी काहीच होत नाही। ते 5,000 10,000 रुपये फक्त डिपॉझिट असतं, ते पुन्हा भरतात आणि विषय संपवून टाकतात। आणि म्हणून याच्यावर कायमचा आळा बसेल अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का? एक, आणि आता पावसाळा आहे, यंदा सुरुवातीला पाऊस पडला, अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा आहे। पाऊस पडला की त्या सीईटीपी मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात, प्रचंड प्रमाणामध्ये मासे मरतात। आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीने मासे मरणार नाहीत याची सुद्धा काळजी कराल का? आणि एक मी पत्र आपल्याला देणार आहे, खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल का? खासदार सुनील तटकरे यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर देखील त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत पुन्हा आज पावसाचा फायदा घेत एमआयडीसी मधून केमिकल युक्त पाणी सोडल्याचं पाहायला मिळालं। सभागृहात प्रश्न उपस्थित करून खासदारांनी सूचना करून देखील परिस्थिती जैसे थेच असल्यानं या कंपन्यांना भीती राहिली नसून या मुजोर कंपन्यांवर कोणाचा वरदहस्त आहे का असा सवाल विचारला जात असून या कंपन्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील नद्यांमध्ये अनधिकृतपणे रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्या आणि टँकर माफियांचा गंभीर मुद्दा आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलाय।
काही आमच्याकडच्या कंपन्या आहेत त्यांना ट्रँकरने हे डिस्पोजल केलं जातं. हे ट्रँकर आपल्या गावातील जिथे कुठेही रात्री अपरात्री येतात आणि नद्यांमध्ये विहिरीमध्ये जिथून कुठून वाहून जायच्या ठिकाणी केलं जातं. ही तक्रार सॅफिस्ट कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ट्रँकरवाले आहेत ते सातत्याने करतात. कामत्यामध्ये भास्कर शेठच्या गावातल्या मतदारसंघामध्ये परवा 6 ट्रँकर त्यांनी सोडले होते. त्याचबरोबरीने असा मागच्या वेळी प्रश्न भास्कर शेठ जाधवनी विचारला होता आणि त्यावेळी आपण असं उत्तर दिलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये केतकी असेल, करबवणं असेल, मालदोली असेल, भिलं असेल, इथले जे स्थानिक छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मासेमारी हा छोटा व्यवसाय, तिथला रापण टाकून ते मासे पकडतात. हे पूर्ण पाणी त्या नदी खाडीपात्रात गेल्यामुळे पूर्णपणे मच्छीमारीचा धंदा आमचा बंद होतो. आणि अशा वेळी आपण सांगितलं होतं की ह्या कंपन्यांकडून त्यांना काहीतरी मोबदला देण्याबाबतचा विचार आणि धोरण आम्ही निश्चित करू. तर त्या पद्धतीने काहीतरी धोरण आपण करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं भूमिका घेणार आहात का? आणि हा संबंधी एखादी मीटिंग जर आपल्या दालनात लावलीत तर हे जे काही प्रश्न आहेत आम्हाला तिथं विस्तृतपणे मांडता येतील. तर आपण कारवाई करणार काय असं? रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतचा अजब कारभार समोर आलाय. ही ग्रामपंचायत 4 दिवस उघडलीच जात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. तर याच गावातील आरकाटेवाडी येथील मोहल्ल्यासाठी पाखाडी मंजूर झाली होती. मात्र या पाखाडीचे काम न करता परस्पर 73,500 रुपये, तर आमरेवाडी येथे पाखाडीचं काम न करता 1,47,000 रुपये ठेकेदार आणि सरपंच यांनी संगनमताने काढले असल्याची पोलखोल स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. 2023ला ती पाखारी मंजूर झाली. आमचे काय पाखारी बांधले गेलेले नाही. त्याचे पैसे जो कंत्राटदार होता तो पवार त्यांनी ते पैसे घेतलेले आहेत. आणि पाखारी काय आमची संपूर्ण बांधून काय एक दगड लावलेला नाही पाखारीला. 2015 मी सरपंच होतो. सद्यस्थितीत बघा या ग्रामाची काय अवस्था आहे. सरळ कार्यालयाला कुरूप ठोकलेलं आहे. वेळोवेळी लोक येतात, परत जात आहेत. काल मी व्हिडिओनं प्रत्यक्ष संपर्क साधून फोनवर संपर्क साधला. व्हिडिओ म्हणत मी रत्नागिरीत आहे, तुम्ही कारवाई करा, तुम्ही पत्र द्या, आम्ही कारवाई करतो. मग नाईलाज असतं आज आम्हाला आता मीडियासमोर जावं लागते. दुर्दैव आहे गावाचा की या गावात फार गरीब लोक आहेत. काय लोकांच्या अडचणी आहेत, पण थोडंसं इथं कोण नाही. लोकप्रतिनिधी नाही, ग्रामसेवक पण नाहीत, शिपाई नाही. मला वाटतं याच्यावर व्हिडिओने तातडीनं कारवाई करावी अशी माझी एवढी नरम माहीत नाही. कारण काय नाही, सगळं हा आणला बाहेर कारभार आहे सगळा. काय नाही. ते सरपंच कोण आहेत तिथे? सरपंच अक्षय महेश तांबे आहेत आणि ग्रामसेवक विकास भीमराव पवार, शिपाई प्रदीप बेनकर. कुणाचा कुणाला पत्ता नाही. ग्रामसेवक फोन उचलत नाहीत, सरपंच फोन उचलत नाहीत, शिपाई तर नाहीच नाही आहे. लोक येऊन सकाळपासून लोक धाय घेऊन परत गेली. दररोज लोक येऊन परत जात आहेत. आता बराच बघा गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे. कागदोपत्री सगळी कामं करतायत. पाकाडे असू दे, गटार असू दे, 15 वित्त आयोग, ग्रामनिधी, सगळं कागदोपत्री कामं. 15% मागासवर्गीयांचा निधी बघा कोणाला काय दिलत नाही. 23, 24, 24, 25 काय सुद्धा कोणाला लाभ दिलेला नाही. सरळ लोकांना उडवून लावतात. व्हिडिओकडे आम्ही वारंवार ग्रामस्थांनी मी स्वतः तक्रार केलेली आहे. तसेच कोतवली ग्रामपंचायत सरपंचांच्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन खेड गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी माजी सरपंच विजय काणेकर, आरकाटेवाडी अध्यक्ष दिलावर खान, युसुफ खान, आदिल मिटकरी, प्रकाश चव्हाण, गणेश पेवेकर आदी उपस्थित होते. आमच्या आरकाटेवाडीत पाखाडी पास झाली ती पंचायतपासून आणि ती पाखाडी 2023 मध्ये त्याची ही झाली होती, मंजूर झाली होती. आणि त्याचे पैसे 2023ला विशाल पवार हा कॉन्ट्रॅक्टर खेडचा, त्याचं ह्यांनी समयपत्र दिले नाही आणि काय पाखाडी काही झालेली नाही आहे. आमच्याकडे कोण आलेलं पण नाही आणि पैसे काढून विशाल पवारने घेतलेले आहेत आणि आमच्याकडे अद्याप पाखाडी काही झालेली नाही आहे. त्याबद्दल आम्हाला अत्यंत खेद आहे. त्या पंचायतनी याचा काय तो आम्हाला निर्णय द्यावा. सदर विषय पाखाडी संदर्भात 2023ला आमची पाखाडी मंजूर झाली होती 73,500. पण 2002 आता 2 वर्ष व्हायला येतील. ही पाखाडीचं काम काय अद्याप झालेलं नाही. थोडक्यात जर बोलण्यात गेलं तर पाखाडी चोरीलाच गेली असा विषय आहे. 73,500ची विषय होता. विशाल गणपत पवार हा ठेकेदारांनी पाखाडीचं काम केलेलं आहे, पण अद्यापही काही पाखाडी झालेली नाही याच्यामध्ये. तेव्हा आम्हाला कळण्यात आलं की आमच्या नावाने वाढीच्यासाठी पाखाडी झालेली आहे.
पण ते काही पाकाडीचं कामच झालं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही सतत फॉलोअप घेत होतो. ते आम्हाला टलोटलीची उत्तर ग्रामसेवकच्या इकडनं भेटत होती की करू, कसं करू, तसं करू. आता काय अद्याप काही झालं नाही. त्याच्यामुळे आम्हाला माध्यमांसमोर यावं लागते. ग्रामसेवक कॉलही उचलत नाही, पंचायती बंद असते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ, भोसते, कोंडिवली, शिवमार्गे बोरज या पर्यायी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः वेरळ येथील खेड रेल्वे स्टेशन ते भोसते मार्ग खड्ड्यांमुळे अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणे देखील जीवावर उदार होऊनच करावे लागत आहे. गणेशोत्सव उद्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनानं पूर्णतः दुर्लक्ष केलंय. स्थानिक ग्रामस्थांचा उद्रेक होत असून भोसते, निळी, कोंडिवली, शिव आदी गावांमधून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याच रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात 26 जानेवारी रोजी समाजसेवक मंगेश मोरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी 10 दिवसात रस्ता दुरुस्त करू असं आश्वासन दिलं. मात्र केवळ मोजक्याच ठिकाणी खडी डांबर टाकून मोठे खड्डे बुजवण्याचे उथळ काम करण्यात आले. काहीच दिवसात हे खड्डे पुन्हा उघडले गेले आणि रस्ता पूर्ववत धोकादायक झाला. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांचं प्रमाण अधिक वाढलंय. खोल गेलेले खड्डे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहणारे पाणी यामुळे अपघाताचा धोका वाढतोय. शाळकरी मुलं, वृद्ध, गर्भवती महिला यांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत अनेक आंदोलनं, उपोषणं, निवेदनं देऊन देखील संबंधित खात्याने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलंय. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी यंदाच्या गणेशोत्सवात रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. गणरायाच्या आगमनात आम्ही खड्ड्यांचं स्वागत करणार नाही असा कडक निर्धार या ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 108 सेवा ठप्प पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिकांच्या चालकांनी बेमुदत संप पुकारला. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर या संपाचा परिणाम होणार आहे. पगार वाढ व्हावी, कामाच्या वेळेत बदल व्हावा अशा मागण्यांसाठी या चालकांनी संप पुकारलेला आहे. अत्यावश्यक घटना घडल्यास रुग्णसेवा देणार असल्याचं रुग्णवाहिका चालकांनी सांगितलंय. कारण आम्ही 2014 साली 108 ॲम्ब्युलन्स सेवा सिंधुदुर्ग कार्यरत झाली, तेव्हापासून काम करत आहोत. तेव्हा आम्हाला कंपनीने आश्वासनं दिली होती की वेळोवेळी तुमची पगारवाढ होईल, भत्ते मिळतील तुम्हाला. पण आज 10 वर्ष होऊन गेली जवळजवळ, आम्ही काम स्वतः करतोय. अजून कोणतीही पगारवाढ किंवा भत्ते, ड्युटीचं टायमिंग जे आहे आमचं 12 तासाचं आहे, ते कमी झालेलं नाही आहे. वारंवार सांगूनही शासनाला निवेदन किंवा आमच्या कंपनीला निवेदन देऊन पण कोणी याची दखल घेत नाही आहे. म्हणून आम्ही हे आज धरणे आंदोलन, बेमुदत संप पुकारला आहे. आणि या मागण्या आमच्या होत नाही, जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच राहील. साधारण जिल्ह्यात 12 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यातील जवळपास सगळ्याच रुग्णवाहिका आज बंद करून इथे जमा झालो आम्ही. आणि जर एखादं असं काहीतरी एमर्जन्सी असेल तरच आम्ही यात सहभाग घेऊ, नाहीतर हा आमचा संप चालूच राहील आहे. कारण आम्ही यापूर्वी पण करोना काळात पण खूप काम केलं आहे. आमच्या कुटुंबाचा विचार न करता त्यांचा जीवही धोक्यात घालून आम्ही रुग्णांची सेवा केली. तेव्हा आम्हाला कंपनीने सांगितलं होतं की आम्ही काही तुम्हाला मोबदला देऊ, पण त्याची काही कोणी दखल घेतली नाही आहे. आमचे अधिकारी आहेत जिल्हा लेवलचे, त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा संपर्क साधला, त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा मागण्या सांगितल्या, असं असं आहे, आमच्या मागण्या पूर्ण करून कंपनीला पुढे सांगा, करतील, करा. पण कोणी याची दखल घेत नाही आहे आणि आतापर्यंत कोणी घेतलेली नसल्यामुळे आज आम्हाला संपाची वेळ आलेली आहे. आणि हा आमचा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहील. पेण तालुक्यातील घरकुल योजनेतील 27,000 लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम करण्यासाठी भर दिला. यामध्ये मनरेगा योजनेतील जॉब कार्ड धारक 23,476 लाभार्थ्यांचे मनरेगा योजनेतील पैसे तातडीने मिळालेच पाहिजेत. केंद्र सरकार देत असताना संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्रुटी उणीवा तातडीनं दूर करीत या योजनेतील शेष कामकाजाचा तातडीनं निपटारा करा, अशी कानउघडणी खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण प्रांताधिकारी कार्यालयात पार पडलेल्या घरकुल योजनेतील आढावा बैठकीत केली आहे. केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प की कोणाचाही संसार उघड्यावर राहू नये याकरता प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे, याकरता PM आवास योजना आणि जनमन आवास योजना आणि इतर सुद्धा बऱ्याचशा योजना राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी योजलेल्या आहेत.
या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं इथं त्या योजनांचं कार्यान्वयन व्हावं, असलेल्या अडचणी या ठिकाणी दूर व्हाव्यात. विशेषतः दुसरा हप्ता या ठिकाणी न मिळाल्या कारणानं, तिसरा हप्ता न मिळाल्या कारणानं लोकांनी जी स्वतःची घरं जी मोडलेली आहे ते संसार या ठिकाणी पावसामध्ये भिजतायत. अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी आल्या. माननीय मोदीजी अत्यंत कटाक्षानं गोरगरिबांना घरकुलं मिळाली पाहिजेत या उद्देशानं काम करत असताना देखील कोणकोणती लिकेजेस या योजनेमध्ये आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून काही उणीवा राहतात का याकरता ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती. अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकीकरता सहयोग या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या बैठकीमध्ये नरेगाच्या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून 27,000चा जी अतिरिक्त मदत या ठिकाणी जी मिळते ती मिळालीच पाहिजे, हा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी झालेला आहे. दुसरा तिसरा जो हप्ता मिळण्याकरता जी अडचणी येते त्या तांत्रिक अडचणी, कारण शासनाकडे पैसे कमी नाहीयेत त्या दृष्टिकोनातून काही अडचण नाहीये, परंतु तांत्रिक अडचणी ज्या काय आहेत त्याच्यामध्ये KYC करणे, जिओ टॅगिंग करणे आणि इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या तांत्रिक बाबी व्यवस्थितरित्या पूर्ण कराव्यात, याच्याकरता तशा पद्धतीच्या सुस्पष्ट सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावरून पोस्ट करत डिवचलं. यावरून ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नारायण राणेंना नसल्याचं वैभव नाईक म्हणाले. उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र मराठीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये आलेत आणि हिंदी सक्तीचं विधेयक मागे घ्यावं लागलं, सरकारला जीआर मागे घ्यावा लागला. आणि खरं तर मराठी माणसांची ताकद जे मराठी माणसांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते आता घडतंय आणि त्यामुळेच नारायणसारख्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पोटशू येतोय. खरं तर उद्धवजींवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललात, शिवसेना संपून टाकीन असं तुम्ही बोललात, शिवसेनेच्या कार्यकर्ता इतके शिल्लक राहू देणार नाही असं सांगितलं आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं आपल्या मुलाला धनुष्यबाणावर आपण निवडणुकीचं चिन्ह दिलं आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार तुम्ही पुन्हा एकदा केला ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होतं. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता. त्यामुळे तुम्हाला राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला राज्यभरात तीव्र विरोध होत असताना महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एक पाऊल मागे घेतलंय. त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे 16 एप्रिल आणि 17 जून 2025 रोजी काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर आता खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या एकजुटीच्यामुळे माघार घेणं हा काय प्रश्न नाही. शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या भावना आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेंटिमेंट्स म्हणतो, त्याचा एक विचार त्या ठिकाणी केला आहे. एक बाब नक्की आहे की या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत असताना त्रिभाषा सूत्री म्हणजे तरी नेमकं काय आहे. आज या संबंध युगात वावरत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. अशा वेळेला अधिक भाषांचं ज्ञान होणं आज ना उद्या गरजेचं त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. फक्त ते ज्ञान कधीपासून घ्यावं, अवगत करावं, याच्यासाठी ज्या लोकभावना आहेत 5वीपासून पुढे विचार करता येऊ शकेल, 1ली ते 5वीपर्यंत असावं. आजही आपण बघतो की संबंध राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती निम्न ग्रामीण भागामध्ये सुद्धा अगदी प्ले ग्रुपपासून किंवा नर्सरीपासून सुद्धा इंग्रजी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. काही राष्ट्रातला का बघण्या कारण त्याची आवश्यकता आहे. ते लहानगं मूल ज्या वेळेला वयात येऊन त्याच्या जीवनाची सुरुवात करेल त्यावेळेला त्याच भाषा त्यावेळेला त्याला बोलावं लागते. म्हणून विरोधकांच्या एकतेमुळे झालं असं म्हणण्यापेक्षा सरकारने त्या संदर्भामध्ये एक कॉन्शियसली असा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्या माध्यमातून पुढची कारवाई होईल. एक असं आहे की कोणी बंधूंनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा राजकीय तो भाग आहे. राजकारणामध्ये का परस्परांच्या विरोधामध्ये राजकीय भूमिका घ्यावी लागली, आता काय परिस्थितीमुळे एकत्र येतात, या कुठल्याही वर्षी मला काय मतप्रदर्शन त्या ठिकाणी करायचं नाही आहे. एक आहे की या संबंध हिंदी भाषेच्या अनिवार्य किंवा जो काही शासनाचा निर्णय निर्गमित झाला त्याच्या अनुषंगाने सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर कधी नाही तर सर्वांनाच एक एकत्रित येण्याची संधी मिळाली, ते काही नाकारता येत नाही.
रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं नागरिकांमधून नाराजीचे सूर ऐकू येत आहेत। अशातच पेण शहरातील म्हाडा कॉलनी कुंभाराळी परिसरात विद्युत खांब पडल्याची घटना घडली। सुदैवानं परिसरात कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे। आंबोलीतील धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कर्नाटकातील काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचं समोर आलंय। धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या थांबवून जोरजोरात हुल्लडबाजी करताना एका व्हायरल व्हिडिओमध्ये हे तरुण पाहायला मिळतात। रस्त्याच्या मधोमध उभे राहून नाचणे, जोरजोरात आरडाओरडा करणे आणि सार्वजनिक शिस्तभंग करणारे प्रकार करताना हे पर्यटक पाहायला मिळत आहेत। या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते। राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात वस्तू व सेवा कर दिनानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। अनाथ मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर पुस्तकांचे वितरण दर्पण फाउंडेशनला करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी सातपुते उपस्थित होते। यावेळी माणसाला मृत्यू असतो, अक्षरांना आयुष्य असते, त्यामुळे जमेल तसे प्रत्येकाने लिहत राहा, लिहिते व्हा आणि अक्षररूपाने जिवंत राहा। जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन या द्वंद्वात न पडता माझ्यासाठी कला हे सध्याच्या धकाधकीत फार महत्त्वाचं आहे, ते स्वीकारलं पाहिजे असं मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केलं। राज्य कर उपायुक्त संदीप माने यांनी कर संकलनाबाबत सविस्तर माहिती दिली। संपूर्ण देशाचे कर संकलन 22,08,861 कोटी, यातील महाराष्ट्राचे कर संकलन 3,59,855 कोटी इतके आहे। त्याखालोखाल कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये करदात्यांची संख्या ही 10,74,120 असून देशाच्या विकासामध्ये जीएसटी कर संकलनाचा मोठा वाटा असल्याची माहिती देण्यात आली। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध मिस्त्री हायस्कूलमध्ये अनेक वर्ष मुख्याध्यापकपदी कार्यरत असलेले जुबेर गडकरी हे सेवानिवृत्त झाल्यानं त्यांच्या रिक्त जागेवर त्या शाळेतील शिक्षिका मुनव्वर तांबोळी यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जुबेर गडकरी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि नवनियुक्त मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी यांचे अभिनंदन करून त्यांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी शालेय कमिटीचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, सेवक, शालेय विद्यार्थी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील केळंबे आणि वेरवली गावात भात लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे। शेतीला उपयुक्त असा पाऊस पडत असल्यानं बळीराजा सुखावलाय। अनेक भागात पारंपरिक शेती करताना पाहायला मिळत आहे। बैलजोड्यांनी नांगरणीची प्रथा आजही कोकणात पाहायला मिळते, तर काही भागात यांत्रिकी शेती पद्धतीनं पाहायला मिळत आहे। शेतीची कामे करत असताना थकवा येऊ नये यासाठी आज देखील महिला पारंपरिक गाणी म्हणत लावणी करताना दिसत आहेत। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।